मोठी बातमी, ग्रो मोरच्या मालमत्ता जप्तीचे आदेश. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार. ग्रो मोर प्रकरणात सरकारने कठोर पाऊल उचलत संबंधित मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मंडळी, गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने MPID कायद्याअंतर्गत 5 वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपींच्या 6 मालमत्ता आणि अनेक बँक खाती सील करण्यात आली आहेत. शिर्डी, शिरसगाव आणि नांदुर्खी परिसरातील जमीन, घरे आणि प्लॉट्स अशा 6 मालमत्ता जप्त होणार आहेत. तसेच 25 बँक खात्यांवरील रक्कम सील करण्यात आली असून FD आणि LIC खात्यातील रक्कमही जप्त करण्यात आली आहे. याशिवाय जवळपास 85 लाख रुपयांचे सोनेही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंडळी, या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे या जप्त मालमत्तांमधून गुंतवणूकदारांचे पैसे कितपत आणि किती लवकर परत मिळतात याकडे.